ऑपरेशन सिंदूर केवळ कारवाई नाही तर दहशतवादाविरोधात भारताच्या अखंड न्यायाच्या प्रतिज्ञेची पूर्तता. पंतप्रधानांचा राष्ट्राला उद्देशून संदेश. भारताच्या सीमेवर वार करणाऱ्या पाकिस्तानच्या वर्मावर घाव घालत भारतानं सध्या केवळ पाकिस्तानवरची कारवाई स्थगित केली आहे. पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा. भारत यापुढे अण्वस्त्रांच्या धमकीला भीक घालणार नाही. त्याआडून फोफावत असलेल्या दहशतवादी तळांवर कुठेही जाऊन निर्णायक प्रहार करेल. पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा. दहशतवादाला आश्रय देणारं सरकार आणि दहशतवादी संघटना यांना वेगळं समजलं जाणार नाही. जगानंही दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता बाळगावी. पंतप्रधानांचा संदेश. रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही असं सांगत पाकिस्तानशी केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल, इतर काहीही नाही. पंतप्रधानांचा जगाला संदेश. दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानला संपवेल. पाकिस्तानला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दहशतवाद संपवण्याशिवाय पर्याय नाही. पंतप्रधान. भारताची तिन्ही सैन्य दलं सज्ज असून पुढच्या कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचं संरक्षण दलांनी केलं स्पष्ट. ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या सर्व कारवाईत भारताचं अल्प नुकसान, मात्र पाकिस्तानचे अनेक लष्करी आणि हवाई तळ उद्ध्वस्त झाल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट. भारत आणि पाकिस्तानच्या DGMO दरम्यान चर्चा. दोन्ही बाजूंनी एकही गोळी सुटणार नाही. कोणीही आक्रमक न होण्यावर सहमती. देशासह आज जगभरात बुद्ध पौर्णिमा होते साजरी. राज्यात बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्मवंदना आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा उद्या दुपारी निकाल होणार जाहीर. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात